बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच असं म्हटलंय सुप्रिया सुळेंनी। काल, आज आणि उद्या शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। बाळासाहेबांनी हयात असताना शिवसेना उद्धव ठाकरेंना दिली, पवारांकडून राष्ट्रवादी चुकीच्या पद्धतीने काढून घेतली असं सुळेंनी म्हटलंय। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीवरही अन्याय झाला असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे। शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे। याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला। त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केस याच्यामध्ये पक्ष आदरणीय पवार साहेबांबरोबर कालही होता, आजही आणि उद्या, आणि सगळे पेपरवर आम्ही कोर्टातही दिलेले आहेत। आणि इलेक्शन कमिशनने आमच्यावर अन्याय केला का हे मी जड अंतकरणाने म्हणते, कारण का मला संस्थांवर टीका करायला आवडत नाही। पण दुर्दैवाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशननी तर केला। रितसर त्यांच्या अधिकारांनी त्यांना मिळाला पाहिजे एवढीच मागणी करते। नंतर पवार साहेबांनी तो पक्ष कोणाला द्यायचा तो आदरणीय पवार साहेबांचा विषय, त्याच्यात मी नाही। मी तो पक्ष आमच्या कुणासाठीही मागत नाहीये। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांसाठी मागते, कारण का शरद पवार त्याचे फाउंडर मेंबर आहेत। प्रत्येक कागदपत्र हा शरद पवारांच्याच बाजूने आहे। तर लिगल राईट कुणाची आहे त्या पक्षावर तर ती फक्त एका माणसाची आहे, ज्याचं नाव शरद पवार। त्याच्यानंतर त्यांनी तो पक्ष कुणाला द्यावा, त्याचं काय करायचं हा अधिकार त्यांना आहे ना ॲज अ प्रेसिडेंट। मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारांचाच पक्ष आहे। चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून गेला, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ही लढाई मी लढत राहणार। आणि ही लढाई फक्त आदरणीय पवार साहेबांची नाही आहे, ही लढाई असंख्य कार्यकर्त्यांची आणि संविधान वाचवण्यासाठी आहे। आज आमच्यावर अन्याय केला, उद्या तुमच्यावर करतील। मग भांडण सोडून द्यायचं, असं लढाई सोडून द्यायची। मग सत्याच्या मागे आपण असत्य म्हणून कोणी ताकद वापरली म्हणून सत्याची बाजू आपण सोडून द्यायची।